नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की इथे अद्वैत म्हणत असतो, तू पुन्हा इथे आलीस. काल तुझा मी खूप अपमान केला म्हणून इथे आलीस ना, आज काहीतरी तमाशा करण्यासाठी. तेव्हा कला म्हणत असते, आधी समोरच्याचं ऐकून घेत जावं आणि मग बोलत जावं, एवढे पण मॅनर्स नाही आहे का तुझ्यात. तेव्हा आता मात्र अद्वैतला खूपच राग येतो. तर लगेच तो म्हणतो, कालसुद्धा तू मार्केटमध्ये तुझी माणसं गोळा करून मला तमाशा केला ना, परंतु आज नाही. आज मी तुझं काही ऐकून घेणार नाही. आता बघ मी काय करतो. इथे मात्र नैना खूपच घाबरलेली असते. तर लगेच कला म्हणते, काय करणार आहेस तू. तेव्हा अद्वैत म्हणतो, हवं तर ना आता मी पोलिसांना बोलवेन आणि पोलिसांच्या ताब्यात देईल तुला. तेव्हा कला म्हणते, हो का, मग बोलव पोलिसांना. माझं पण जोपर्यंत काम होत नाही ना तोपर्यंत मी इथून जाणार नाही, आणि एकदा का माझं काम झालं ना मी इथे पाऊल टाकणार नाही. तेव्हा अद्वैत म्हणतो, तुला जावंच लागेल. आज हे माझं घर आहे, त्यामुळे इथे तुला माझं ऐकावंच लागेल. तेव्हा कला म्हणते, नाही, माझं काम जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत मी माझं पाऊल मागे घेणार नाही. त्यानंतर इथे गुरुजींनी संगीताला सांगितलेले असते, तुमच्या मोठ्या मुलीच्या लग्नात विघ्न येणार आहे. आता मात्र नैनीच्या लग्नात विघ्न येणार म्हणल्यावर संगीता मात्र खूपच घाबरलेली असते. ती गुरुजींना म्हणत असते, काहीतरी करा ना गुरुजी, असं का सांगताय तुम्ही, नीट बघा बरं. त्यावर गुरुजी म्हणतात, जे पत्रिकेत आहे तेच मी सत्य सांगतोय खरे बाई. मग लगेच संगीता देवयाईच्या फोटोसमोर जाते आणि देवयाईला म्हणत असते, देवयाई, हे सगळं काय होऊन बसलंय ग, सगळं काही ठीक चालू होतं ना. इथे माझी नैनीला तो अद्वैत आवडलाय आणि तिच्याच लग्नात विघ्न येणार का. मग लगेच आता इथे संगीता गुरुजींना म्हणत असते, तुम्ही पुन्हा एकदा बघा बरं. तर लगेच गुरुजी म्हणतात, हे बाई, तुम्हाला सांगू का, हे ग्रह आहेत आणि जन्म ठिकाण यावरूनच तर जोडी ठरवली जाते, आणि त्यामुळे तर हे सगळे गणित मांडले जाते ना, आणि तेच बघून मी भाकीत सांगतोय. तेव्हा आता संगीता म्हणते, तुमचं हे गणित वगैरे मला काही समजत नाही, परंतु मला एवढंच सांगा, माझ्या नैनीचं लग्न त्या अद्वैत चांदेकर बरोबर होईल ना. तेव्हा आता लगेच गुरुजी म्हणतात, हे सगळं विधात्यालाच माहिती काय होणार आहे पुढे ते. त्यानंतर आता इथे अद्वैत कलाला म्हणत असतो, तुला आता मी शेवटचं विचारतोय, तू इथून जाणार आहेस की नाही. तर कला म्हणत असते, मी तुला शेवटचं सांगितलंय, जोपर्यंत माझं काम होत नाही तोपर्यंत मी इथून जाणार नाही. आता मात्र अद्वैतला खूपच राग येतो. तो लगेच कलाचा हात पकडतो आणि तिला तिथून ओढण्याचा प्रयत्न करत असतो. तर कलाही त्याच्या हातातून हात सोडण्याचा प्रयत्न करत असते. तर लगेच अद्वैत म्हणतो, तुला काही समजत नाही का, का असं करतेस तू, का माझ्या मागे लागले सारखी सारखी, मुद्दाम करतेस ना तू, असे म्हणून आता तो कलाला ओढत बाहेर घेऊन चाललेला असतो. तर लगेच कला म्हणते, नैना ताई. आता मात्र नैना ही खूप घाबरलेली असते. तरी ते संगीता देवयाईच्या फोटोसमोर रडत असते आणि म्हणत असते, देवयाई, हे सगळं काय होऊन बसलंय ग. तिथे माझी नैनी त्या अद्वैत बरोबर लग्न होण्याचे स्वप्न रंगते, आणि हे सगळं काय झालंय, असे म्हणून ती देवयाईसमोर रडत असते. आता नैनाताई अशी हाक ऐकल्यानंतर अद्वैत लगेच थांबतो आणि म्हणतो, एक सेकंड, कालपासून बघतोय त्यांना नैनाताई नैनाताई काय म्हणतेस. तर आता इथे नैना ही खूप घाबरलेली असते आणि ती मनाशीच म्हणते, या कलाला इथे येण्याची काय गरज होती, आज पुन्हा एकदा घोळ घालून ठेवणार आहे. मग लगेच नैना पुढे येते आणि म्हणते अद्वैतला, जाऊ द्या ना, आज एवढा महत्त्वाचा दिवस आहे ना, मग पूजेच्या वेळी कशाला भांडण प्लीज. आणि लगेच अद्वैत म्हणतो, पण ही कालपासून तुमच्याबरोबर रिलेशनशिप जोडण्याचा प्रयत्न करते, मला नाही आवडत, असं आपलं ताई ताई म्हणते सारखी. तेव्हा लगेच आता नैना म्हणते, अहो, या अशा मिडल क्लास लोकांना सवयच असते ताई ताई दादा दादा म्हणायची, त्यामुळे जाऊ द्या, द्या सोडून. आता मात्र नैनाचे हे बोलणे ऐकल्यानंतर कलाला इथे धक्काच बसलेला असतो. त्यानंतर इथे आबा सर्वजण जेवणासाठी टेबलावरती बसलेले असतात. तर आबा म्हणतात, अद्वैत कुठे. तेव्हा सोहम म्हणतो, दादा तर हरवलाय. तर लगेच सर्वजण त्याच्याकडे बघू लागतात. तेव्हा लगेच सोहम म्हणतो, दादा नैनाताई मागे हरवलाय, त्या सारखं आपलं नैना नैना करतोय दादा, ना आता त्याला झोप लागणार ना आता भूक लागणार, लवकरच नैनाला नैना वहिनी करावं लागतंय. तेव्हा आता सरोज म्हणते, बाद झाले, किती चेष्टा करताय, जा बरं तुम्ही दोघे बसा जेवायला, मी बघून येते नेमकं अद्वैत कुठे राहिलाय ते. मग आता सरोज अद्वैतला बघण्यासाठी बाहेर जाते. मग सर्वजण जेवणासाठी बसलेले असतात. त्यानंतर इथे नैना म्हणत असते, अद्वैत जाऊ द्या तिला, सोडा तिचा हात. मात्र अद्वैत कलाचा हात सोडत नसतो. कलाच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा येत असतात. ती डोळे पुसते आणि नैनाताईकडे बघत असते. मग लगेच नैना तिच्या हाताने अद्वैतचा हात सोडत असतं.
मात्र अद्वैतने घट्ट हात धरलेला असतो कलाचा, तो काही सोडत नसतो. मग आता नैना तिच्या हाताने अद्वैतचा हात सोडते आणि अद्वैतला म्हणते, जाऊ द्या ना. तेव्हा अद्वैत लगेच कलाला म्हणतो, हिला ना काही कळतच नाही, हिला मॅनर्सच नाहीये. तेव्हा लगेच कला म्हणते, आधी तुझी डिक्शनरी जाऊन बघ, तुला मॅनर्स आहे का ते. तेव्हा लगेच नैना म्हणते, अद्वैत चला ना तुम्ही आतमध्ये, जाऊ द्या ना तिला, कशाला तिच्या नादी लागताय. आणि ती मनाशीच म्हणत असते, कला तू अतिच करते बरं का, तू इथून जायला हवं. तर लगेच नैना अद्वैतला आतमध्ये येण्यासाठी हट्ट करत असते. तर अद्वैत म्हणतो, मी आतमध्ये येईल, पण ही मुलगी गप्प बसेल का. हिला काही मॅनर्सच नाही, रिस्पेक्ट नाहीये. तेव्हा आता लगेच कला म्हणते, चांदेकर तुला रिस्पेक्ट आहे का आधी ते बघ. एका मुलीचा हात धरून तिला बाहेर काढतोय, ते पण परक्या मुलीला. तुला काही मॅनर्स आहे का आधी ते बघ. आता मात्र लगेच नैनाला खूप राग येतो. तर ती कलाला म्हणते, तुला सांगितलेलं समजत नाही का, तू आता निघ इथून. आता कला नैनाकडेच बघत असते. तर नैना म्हणते, मला बहीण म्हणतेस ना, मग जा इथून निघून. लगेच ती अद्वैतचा हात पकडते आणि त्याला आतमध्ये घेऊन जाते. तर अद्वैत मात्र खूपच भडकलेला असतो. तेव्हा नैना म्हणते, अद्वैत शांत व्हा, अख्खं कोल्हारपूर तुम्हाला ओळखतंय आणि या मुलीच्या भांडणामुळे उगाच लोक तुम्हाला नावं ठेवतील. त्या मुलीचं काहीही जाणणार नाही, तुमची चर्चा होईल सगळीकडे आणि तुम्हाला असं नावं ठेवलेलं मला नाही आवडणार. त्यामुळे प्लीज तुम्ही त्या मुलीचा नाद सोडा. तेव्हा आता अद्वैत म्हणतो, तू जे बोलते ते अगदी बरोबर आहे, पण गेले काही 2-3 दिवस झाले तेव्हापासून ती मुलगी सारखी माझ्या समोर येते आणि तिला बघितलं का माझ्या तळपायच्या मस्तकाला जाते, त्यामुळे ना मला आता खूप राग येतो. तेव्हा नैना म्हणते, मी बोलून बघू का तिच्याशी. तेव्हा अद्वैत म्हणतो, नाही नको, त्या मुलीला हँडल करणं खूपच अवघड आहे. मग लगेच नैना अद्वैतचा हात हातात घेते आणि म्हणते, माझ्यावरती एवढा तरी विश्वास ठेवाल ना, मी आलेच. असे म्हणून आता लगेच ती बाहेर कलाकडे येते. अद्वैत मात्र आता सारखा नैनाकडे बघत असतो. मग आता इथे नैना बाहेर येते. तर लगेच ती सिक्युरिटी गार्डवाल्यांना सांगते की तुम्हाला मॅनेजर साहेबांनी आतमध्ये बोलावलं आणि त्यांनाही तिथून काढून देते. तर लगेच कला म्हणते, ताई तो माणूस तुला काही बोलला नाही ना, काही मॅनर्सच नाहीये त्या माणसाला, आता बघतेच मी त्याच्याकडे. तेव्हा नैना म्हणते, तू का आलीस इथे, काय गरज आहे तुला इथे तमाशा करण्याची, जरा हळूच बोल ना, आपण कुठे आहोत याचं भान तर ठेव ना. तेव्हा लगेच कला म्हणते, ताई फक्त मी एवढंच विचारत होते की तो तुला काही बोलला नाही ना. त्यावर नैना म्हणते, नाही तो मला काहीच बोलला नाही, आणि तू इथे काय करतेस. तेव्हा कला म्हणते, अगं ताई तू इथे एकटी आलेली समजलं आणि मला खूप टेन्शन आलं. तेव्हा नैना म्हणते, यात टेन्शन घेण्यासारखं काय आहे. तेव्हा कला म्हणते, अगं ताई ही श्रीमंत लोक दिसताय तशी नाहीये, खूप डेंजर असतात बरं का. तेव्हा लगेच नैना म्हणते, काय खाऊन घेणार आहेत किती लोक, तुला सांगितलेलं कळत नाही का, तू इथून जा म्हणून, माझं माझं मी बघून घेऊ. तेव्हा कला म्हणते, अगं ताई तू तुझा फोन पण विसरली होती. तर लगेच ती तिचा फोन तिला देते. तेव्हा नैना म्हणते, आता झालंय ना तुझं काम, तर चल. मग लगेच कला म्हणते, अगं ताई माझं कानातलं. तेव्हा नैना म्हणते, हे घे तुझं कानातलं. तर इथे अद्वैत म्हणत असतो, एवढा टाइम का बोलते ही हिच्याबरोबर, एवढा का टाइम वेस्ट करते या मुलीसाठी. तेवढ्यात सरोज तिथे येते आणि अद्वैतला म्हणते, अरे काय करतोयस इथे. आणि लगेच ती नैनाकडे आणि कलाकडे बघते. तर लगेच सरोजला आठवते की ही मुलगी तीच आहे जिने अद्वैतचा त्या दिवशी पूजेच्या दिवशी खूप काही अपमान केलेला असतो. तेव्हा लगेच सरोज म्हणते, काय चालू आहे हे सगळं इथे. तर लगेच अद्वैत म्हणतो, ती मुलगी आज पुन्हा आली होती आणि इथे बाहेर गेटवरती तमाशा करत होती. सिक्युरिटी गार्डवाल्यांनी तिला अडवलं. तेव्हा सरोज म्हणते, काय मुलगी आहे, काय आगाऊ मुलगी आहे असे आता सरोज म्हणत असते. तेव्हा अद्वैत म्हणतो, नुसती आगाऊ नाही, युजलेस मुलगी आहे. तर इथे आता नैनाने कलाला तिचं कानातलं दिलेलं असतं. आता कला खूपच खुश होते आणि म्हणते, ताई कानातलं सापडलं ना, चल मग आपण निघूया, मी तुला घरी सोडते आणि मगच दुकानावर जाते. तेव्हा नैना म्हणते, तू जाऊ शकते, मी कुठेही येणार नाही, मला इथे थांबायचे अजून. तेव्हा कला म्हणते, मग मीही थांबते तुझ्याबरोबर. तेव्हा नैना म्हणते, नाही काही गरज नाही. तेव्हा कला म्हणते, अगं आई मी मी तुला सांगते ना, हे लोक चांगले नसतात. तेव्हा नैना म्हणते, पुन्हा तेच सुरू झालं का, तुला सांगितलं ना इथून जा एकदा. लगेच नैना कलाचा हात पकडते आणि तिला लोटून देते. आता मात्र कलाला खूपच वाईट वाटलेले असते आणि लगेच नैना आतमध्ये निघून जाते. तर इथे गुरुजी संगीताला सांगत असतात, हे बघा खरे बाई, जे भाकीत होतं ते मी सांगितलं, तुमच्या मोठ्या मुलीच्या लग्नात विघ्न येणार आहेत आणि त्या अडचणी कशा येणार ह्या काळानुसारच आता आपल्याला समजेल. तेव्हा लगेच संगीता म्हणत असते, नाही नाही गुरुजी, माझ्या नैनीचं लग्न त्या अद्वैत चांदेकर बरोबर झालंच पाहिजे, त्यासाठी काहीही करावं लागलं तरी चालेल, तुम्ही मला उपवास व्रत वैकल्य काय असेल ते सांगा ना.
मी काहीही करायला तयार आहे. तेव्हा गुरुजी बोलतात, हे व्रत वैकल्य, उपवास तापास करून यावर काहीही होणार नाही. पत्रिकेतील जे काही भाकीत असतं ना, ते काळजी करण्यासाठी नसतं. त्यावर समाधान निर्माण करायचं असतं. आणि यात एक चांगली गोष्ट घडलेली आहे, ती तुम्हाला मी सांगितली ना. तुमची मधली मुलगी कला ही नयनाच्या पाठीशी कायम खंबीरपणे उभी राहणार आहे आणि ती तिला कायम साथ देणार आहे. तेव्हा मात्र आता संगीताला खूपच आनंद होतो आणि ती म्हणते, माझी कला सगळ्यांसाठी खूप काही करते, परंतु माझ्या नयनीच्या आयुष्यात असं का लिहिलंय? का कुणास ठाऊक देवयाई, असं नको होऊ दे. माझ्या नयनीचं लग्न त्या अद्वैत चांदेकर बरोबरच होऊ दे, असे आता नयना मनाशीच म्हणत असते. त्यानंतर इथे सरोज अद्वैतला म्हणत असते, तू त्या मुलीबरोबर बोलण्यासाठी नैनाला का जाऊ दिलं? तेव्हा अद्वैत म्हणतो, मी खूप डिस्टर्ब होतो, मात्र नैनाने खूप मस्त पद्धतीने हँडल केलं बरं का त्या मुलीला. तेव्हा सरोज म्हणते, परंतु एवढ्या आगाऊ मुलीने नैनाचं लगेच कसं काय ऐकलं? मला तर काही कळतच नाही. तेव्हा लगेच अद्वैत म्हणतो, परंतु तिने हँडल केलं ना, हे महत्त्वाचं आहे ना. तेव्हा लगेच सरोज म्हणते, परंतु मला काहीतरी प्रॉब्लेम वाटतो. या मुलीने एवढी मेहनत करून आपल्याला देवयाईची मूर्ती बनवून दिली, पण ती सारखी सारखी इथे काय येते? काल पण पूजाच्या वेळेस तिने डान्स कॉम्पिटिशनच्या वेळेस खूप काही तमाशा केला आणि आज तर खूप वेगळा. नक्की काहीतरी प्रॉब्लेम येतोय. तेव्हा आता ती नैना त्यांना समजावून सांगते की असे लोक घर पाहण्यासाठी येतच असतात. त्यानंतर इथे कला घरी निघालेली असते, मात्र तिला सारखे सारखे अद्वैतचे बोलणे आठवत असते. तो किती काही बोलतो, मात्र नैनाताईने तिला कसं तिथून काढून दिलेलं असतं आणि अद्वैत समोर सांगितलेलं असतं की अशा लोकांना सवयच असते. त्यामुळे आता कलाला खूपच वाईट वाटत असते. त्यानंतर मित्रांनो, पुढील भागामध्ये बघायला मिळेल, नैनाला रोहिणी खूप काही प्रश्न विचारत असते. तुझ्या घरात कोण कोण असतं, तुला बहीण किती, सर्व काही प्रश्न विचारल्यानंतर नैना खूप घाबरते. नंतर इथे आता काजूने खूप सारी लोक गोळा केलेले असतात आणि लगेच ती कलाकडे येते. तेव्हा कला म्हणते, काय रे गुंड्या, काय चालू आहे हे सर्व? तेव्हा काजू म्हणते, आता बघच ताई, मी आता ही सगळी माणसं घेऊन त्या चांदेकरांच्या घरी जाणार आहे आणि आता खूपच तमाशा करणार आहे. दाखवतेस त्याला आता आपला इंगा. आता असे काजू कलाला म्हणत असते. त्यामुळे मित्रांनो, पुढे काय होणार हे बघत राहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.